दिवाळीनिमित्त असलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक शहरासह जिल्हाभरातील पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांवरती आता आपल्याला पर्यटकांसह भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या नाशिक शहरातील रामकुंडावरती आहोत। या ठिकाणी भाविकांची आणि पर्यटकांची आपल्याला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरासह जिल्हाभरात असलेली जी धार्मिक स्थळे आहेत, पर्यटन स्थळे आहेत, ते आता सुट्टींच्या काळात आपल्याला फुल झाल्याचं पाहायला मिळतंय। त्र्यंबकेश्वर असेल, सप्तशृंगी देवी गड असेल, त्याचबरोबर नाशिक शहरातील रामकुंड असेल, या ठिकाणी भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी नित्यनेमित चालणाऱ्या पूजा विधींसाठी देखील भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तर अनेक पर्यटक जे आहेत ते राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे नाशिक शहरातील सर्वच धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ हे फुल झाले असून तीर्थाटन आणि पर्यटनासाठी नागरिक आल्याचं पाहायला मिळतंय। आगामी काळात कुंभमेळा आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अनेक जे पर्यटक आणि भाविक आहेत ते आपल्याला नाशिकमध्ये येत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश अवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।